नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेअरिंग ब्राईट स्टडी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MPSC ग्रुप सी या पॅटर्ननुसार तलाठी पदाची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, MPSC मार्फत ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे तो दिसायला सारखा असला तरी प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न आहे ते अतिशय डिफरंट स्वरूपाचा आहे. आपली तलाठी पदभरती ही ग्रुप सी अंतर्गत घेण्यात येणार आहे. तर ग्रुप सीचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि MPSC कोणत्या चौकटामार्फत प्रश्न विचारत असते, MPSCचा आयोगाचा जो चौकट आहे तो कशा पद्धतीचा आहे, हे बरेचसे प्रश्न आपणास उद्भवले असतील. मित्रांनो, लक्षात घ्या, ग्रुप सी मध्ये या पदाला इन्क्लूड केलेलं आहे, परंतु बरेच विद्यार्थ्यांचं ग्रुप सीचं सेकंड अटेम्प्ट असू शकतो, थर्ड अटेम्प्ट असू शकतो, ठीक आहे ना. तर काही जण आता नवीन पद भरलेले आहेत, एक्झाम फॉर्म भरलेले आहेत तलाठी या पदासाठी. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक क्वेश्चनचा अंदाज घेणार आहोत, जे की कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारतात, कशा पद्धतीनं आपणास जे काही वाचन झालेलं आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे. हे अशा वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. तर ही एक छोटी टेस्ट आहे मित्रांनो. यानंतर असेच व्हिडिओची सिरीज कंटिन्यू राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही परीक्षेचा अल्प कालावधी उरलेला आहे 80 दिवसांचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल. अभ्यास जे काही केलेलं आहे त्याचं योग्य युटिलायझेशन झालं तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील. 55 आपलं टार्गेट असायला पाहिजे, 55 ते 60. तर नक्कीच तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मार्क भेटण्यास मदत होईल. तर चला, वेळ न दवडता व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक्झॅक्ट पॅटर्नला. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला इथून पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तर पहा, पहिला टेस्टचा आपला प्रश्न. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? तर पहा, राज्यपाल अतिशय महत्त्वाचं पद, तर या पदासाठी कोणती कथने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता 4 विधाने आहेत, 4 कथने आहेत आणि पर्यायी उत्तरे या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहिलं जे कथन आहे ते काय म्हणते पहा, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. दुसरं विधान, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. तिसरं विधान पहा, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते. आणि चौथं विधान आहे, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. तर राज्यपाल या पदासाठी संबंधित जर विचार केला तर चारही जे पर्याय आहेत ते अगदी योग्य आहेत. म्हणून या ठिकाणी कोणतं ऑप्शन योग्य होईल? तर सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन 4 हे याचं योग्य उत्तर ठरणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. यानंतर पहा दुसरा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही विचारलेले आहे मित्रांनो. पहा, ब्रिटिश राज्यघटनेमधून भारतीय राज्यघटनेत कोणते वैशिष्ट्ये घेण्यात आलेले नाही. तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, समवर्ती सूची. मित्रांनो, लक्षात घ्या, समवर्ती सूची भारतीय राज्यघटनेत ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आलेले नाही. म्हणजेच सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळी स्वरूप आणि कायद्याचे राज्य हे तिन्ही जे वैशिष्ट्य आहेत ते ब्रिटिश राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असा आहे, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, कलम 165 मध्ये मित्रांनो प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. महाधिवक्ता, राज्यपाल हे काही महत्त्वाचे शब्द आहेत ज्यावरती आयोग हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारते. ठीक आहे, नोट डाऊन करत चला. प्रश्न क्रमांक 4, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समिती स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? तर राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा वेगवेगळ्या समित्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या होत्या. तर त्यामध्ये महत्त्वाची एक समिती होती कार्यपद्धतीविषयक नियम समिती. तर त्याचे अध्यक्ष या ठिकाणी विचारलेलं आहे. तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पार पाडलेले होतं. ठीक आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, B.N. राव यांची मित्रांनो भारतीय राज्यघटनेची निर्मिती होताना संविधान सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. सन 1925 मध्ये खाडिलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते? लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचे वृत्तपत्रांवरती कशा पद्धतीचे प्रश्न आहे. 1925ला जे खाडिलकरांनी नवा काळ हा वृत्तपत्र सुरू केला होता, तर त्यामध्ये कोणकोणते घटक होते राजकारणाला सोडून, असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत: व्यापार, शिक्षण, बाजारभाव आणि चित्रपट. तर त्यापैकी कोणते विषय होते? तर लक्षात घ्या, तर या ठिकाणी व्यापार आणि बाजारभाव हे 2 घटक नवा काळ या वृत्तपत्रामध्ये होते. म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अ आणि क जे आहे, अ आणि क या ठिकाणी पाहू शकता. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया. म्हणजेच 1857चा जो उठाव झाला होता त्यानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली. म्हणून ऑप्शन 1 हे याचं योग्य उत्तर ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. कामगारांच्या चळवळीवरती तुम्हाला प्रत्येक आतापर्यंत जेवढे MPSC ग्रुप सीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्या घटकावर प्रश्न विचारताना आढळून आलेला असेल. तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, G.D. आंबेडकर यांनी राष्ट्रीय मिल मजदूर या संघाची मुंबईमध्ये स्थापना केलेली होती. ठीक आहे, लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? ठीक आहे, तर लक्षात घ्या, भारतीय असंतोषाचे जनक हे लोकमान्य टिळकांना सुरुवातीला कोणी म्हटलं असं होतं. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी मित्रांनो लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलेलं होतं. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 10. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 11 असा आहे, देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली? तर 11व्या प्रश्नासाठी वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, पाहू शकता. श्रीमती दुर्गादेवी बोहरा, कल्पना दत्त, येसू बाबाराव सावरकर आणि सौ लक्ष्मीताई दातार. तर यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर योग्य पर्याय आहे ऑप्शन सी, येसू बाबाराव सावरकर यांनी आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये केली होती. म्हणून फक्त ऑप्शन सी याचं योग्य उत्तर ठरणार आहे. ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेमध्ये कोणी मागणी केली? तर 12व्या प्रश्नाचं पहा, योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेमध्ये मागणी केलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 13. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत? तर लक्षात घ्या, एकात्मिक ग्रामीण विकास जे काही स्कीम आहे त्यामध्ये कोणकोणते शेतकरी हे लाभार्थी ठरू शकतात? तर या ठिकाणी पहा ऑप्शन कशा प्रकारचे आहेत. अल्पभूधारक शेतकरी, अत्य अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी आणि मोठे शेतकरी. तर मोठे शेतकरी वगळता इतर 3 पर्याय अगदी योग्य आहेत. म्हणून अ, ब, क हे याचं योग्य उत्तर ठरणार आहे. ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर ठरेल. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 14.
रेपो दर म्हणजे ज्या दराने डॅश डॅश. तर रेपो रेट म्हणजे काय? तर पहा, रेपो रेट म्हणजे आर-बी-आय पैशाचं नियंत्रण करण्यासाठी, ठीक आहे, वेगवेगळ्या व्यापारी बँकांना कर्ज देत असते. तर ते कोणत्या दराने देते? त्यास रेपो दर म्हणतात. ठीक आहे. म्हणून काय होते? तर 14व्या प्रश्नाचं उत्तर योग्य ठरते 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते. ज्या दराला देते त्यास रेपो दर असं म्हणतात. म्हणून 14व्या प्रश्नाचं ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर ठरत आहे. यानंतर पहा 15वा प्रश्न. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? तर लक्षात घ्या, अप्रत्यक्ष कर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणता नाही असा प्रश्न आहे. तर 15 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. महामंडळ कर हा मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारचे इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. मित्रांनो, असाच पॅटर्न इथून पुढे सुद्धा राहणार आहे. आपण ही सीरीज कंटिन्यू करणार आहोत जोपर्यंत आपली एक्झाम ही संपणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला वेळोवेळी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात आणि सर्व काही मटेरियलसुद्धा तुम्हाला स्टडी मटेरियल अगदी फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्यामुळे तिथेसुद्धा जॉईन व्हा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच दर्जेदार प्रश्न पाहूया. तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.